नमस्कार मित्रांनो, आज आपण 5 मे 2024 रोजी मुंबई उच्च न्यायालय याची शिपाई या पदासाठी जी लेखी परीक्षा झाली होती त्याची प्रश्न आणि उत्तरे आपण आज पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा प्रश्न आहे की एड्स हा रोग कशामुळे होतो. तर एड्स हा रोग विषाणूमुळे होतो. त्याचं अचूक उत्तर बी हे आहे. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 2 आपण पाहू की हाडांच्या निकोप वाढीसाठी कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते. तर हाडांच्या वाढीसाठी आपल्या डी व्हिटॅमिनची आवश्यकता असते, जे आपल्या सन एक्सपोजरमधून मिळतो असे डॉक्टरांकडून सांगितले जाते. तर त्याचं अचूक उत्तर हे डी हे आहे. तसेच प्रश्न क्रमांक 3 आपण पाहू की भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त हत्ती आढळतात. तर भारतामध्ये तामिळनाडू या राज्यामध्ये सर्वात जास्त हत्ती आढळतात. तर त्याचं अचूक उत्तर हे बी हे आहे. तसेच प्रश्न क्रमांक 4 आपण पाहू की मौर्य राज्याची स्थापना कोणी केली. तर दिलेल्या पर्यायापैकी कोणीच मौर्य राज्याची स्थापना केली नाही. तर त्याचं अचूक उत्तर हे डी हे आहे. डी हे आहे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की चाणक्याच्या शिष्याने चंद्रगुप्त मौर्याने मौर्य राज्याची स्थापना केलेली आहे. तसेच प्रश्न क्रमांक 5 आपण पाहू की इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो. तर आपल्या सर्वांना ज्ञात आहे की इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह सारखा रोग आपल्याला होतो. तुम्हाला सर्वांना माहिती मधुमेह म्हणजे डायबिटीज, आणि तुम्हाला आपल्या सर्वांना माहिती आहे की डायबिटीसच्या पेशंटला एक्सटर्नली इन्सुलिन घ्यावं लागतं. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 6 आपण पाहू की विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरतात. तर विजेच्या दिव्यामध्ये टंगस्टन या धातूची तार वापरली जाते. तिचा मेल्टिंग पॉईंट सर्वात जास्त असल्यामुळे त्याचा वापर केला जातो. आणि आपल्या सर्वांना ज्ञान आहे की विजेच्या दिव्याचा शोध हा एडिसन या शास्त्रज्ञाने लावला आहे. तसेच प्रश्न क्रमांक 7 आपण पाहू की मादक पदार्थांचे सेवन केल्यामुळे प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो. तर मद्याचे सेवन केल्यामुळे आपल्या म्हणजेच पचन संस्था याच्यावरती घातक परिणाम होतो. तसेच प्रश्न क्रमांक 8 आपण पाहू शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते. तर शरीराचा तोल सांभाळण्याचे काम हे आपल्या लहान मेंदू कडून केले जाते. तसेच प्रश्न क्रमांक 9 आपण पाहू की चवदार तळे याचा सत्याग्रह कुठे झाला. तर आपल्या सर्वांना ज्ञात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचे सत्याग्रह रायगड जिल्ह्यातील महाड येथे केलेला आहे. तसेच प्रश्न क्रमांक 10 आपण पाहू की मध्यरात्रीचा सूर्य कुठे उगवतो. तर नॉर्वे या देशामध्ये मध्यरात्रीचा सूर्य उगवतो. त्याच्यामुळे याचे अचूक उत्तर डी हे आहे. तसेच आपल्या सर्वांना ज्ञात आहे की उगवत्या सूर्याचा देश कोणाला म्हटले जाते. तर जपान या देशाला उगवत्या सूर्याचा देश असे म्हटले जाते. तसेच प्रश्न क्रमांक 11 आपण पाहू की यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतिस्थळ कोणत्या ठिकाणी आहे. तर यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतिस्थळ कराड या ठिकाणी आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की इलेक्शन वगैरे झाल्यावरती किंवा इलेक्शनच्या अगोदर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे कार्यकर्ते आपल्याला यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावरती कराड येथे दर्शन घेण्यासाठी वगैरे दिसले जाते. तसेच प्रश्न क्रमांक 12 आपण पाहू की झाडाचे वय हे कशावरून ठरवतात. तर याचे अचूक उत्तर बी हे आहे. तर झाडाचे वय हे झाडाच्या बुंद्याच्या आतील वर्तुळावरून ठरवले जाते. तसेच प्रश्न क्रमांक 13 आपण पाहू की केंद्र शासन व राज्य शासन यांच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे. तर येवला येथे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांच्या वतीने पहिले ग्राम न्यायालय सुरू करण्यात आले होते. तसेच प्रश्न क्रमांक 14 आपण पाहू की खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही. तर दिलेल्या पर्यायांपैकी हिवताप हा रोग आपल्याला पाण्यामार्फत पसरला जात नाही. त्याचं अचूक उत्तर हे डी हे आहे. तसेच प्रश्न क्रमांक 15 आपण पाहू की संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही. तर सर्वोच्च न्यायालयाचा संसदेमध्ये समावेश होत नाही. तसेच राज्यसभा व लोकसभा व राष्ट्रपती यांचा समावेश संसदेमध्ये असतो. सर्वोच्च न्यायालय स्वतंत्र स्वायत्ता संस्था आहे. तसेच प्रश्न क्रमांक 16 आपण पाहू कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर
याचे अचूक उत्तर बी हे आहे. कळसुबाई शिखर हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहेत. यालाच आपण आता अहिल्यानगर असे सुद्धा म्हटले जाते. तसेच प्रश्न क्रमांक 17 आपण पाहू की खालीलपैकी कोणते गाव हे कृष्णा नदीवरती आहे. तर नरसोबाची वाडी हे गाव कृष्णा नदीवरती आहे. त्याचं अचूक उत्तर सी हे आहे. तसेच प्रश्न क्रमांक 18 आपण पाहू, गंगा नदीची उपनदी कोणती. तर यमुना ही गंगा नदीची उपनदी आहे. तसेच प्रश्न क्रमांक 19 आपण पाहू की GSTचा लॉंग फॉर्म काय आहे. तर आपल्या सर्वांना माहीत आहे GSTचा लॉंग फॉर्म हा गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असा आहे. तर त्याचे अचूक पर्याय क्रमांक सी हे आहे. तर प्रश्न क्रमांक 20 आपण पाहू की गोवलकोंडा खाण भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे. तर गोवळकोंडा खाण ही भारतातील आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे. तर त्याचं अचूक उत्तर बी हे आहे. तसेच प्रश्न क्रमांक 21 आपण पाहू, महाराष्ट्रात कराडला वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे. तर नागपूर या जिल्ह्यामध्ये कराडला वाघ अभयारण्य आहे. तर त्याचं अचूक उत्तर हे ए हे आहे. तसेच प्रश्न क्रमांक 22 आपण पाहू की दुधात मीठ कालवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय. तर त्याचं अचूक उत्तर हे सी आहे. एखाद्याच्या बसलेल्या घड्यांचा विस्कट करणे म्हणजेच दुधात मीठ कालवणे याचा अचूक अर्थ होतो. तसेच प्रश्न क्रमांक 23 आपण पाहू, संपूर्ण डिजिटल व हायटेक बनवण्यात आलेले पहिले राज्य कोणते. तर केरळ हे राज्य संपूर्णपणे डिजिटल व हायटेक बनवण्यात आलेले पहिले राज्य हे आहे. तसेच प्रश्न क्रमांक 24 आपण बघू, तुळजापूर हे धार्मिक स्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर तुळजापूर हे धार्मिक स्थान उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे त्याला आताच आपण धाराशिव असे संबोधले जाते. तसेच प्रश्न क्रमांक 25 आपण पाहू, जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो. तर जागतिक वन दिवस हा 21 मार्च या रोजी साजरा केला जातो. तर त्याचा अचूक पर्याय क्रमांक ए हे आहे. तसेच प्रश्न क्रमांक 26 आपण पाहू, खालीलपैकी कोणती संख्या 6ने विभाज्य आहे. तर आपण दिलेल्या पर्यायांपैकी जर पाहिलं तर लक्षात येईल की 150 या संख्येला 6ने पूर्णपणे भाग जातो. तर त्याचे अचूक पर्याय क्रमांक बी हे आहे. तसेच प्रश्न क्रमांक आपण 27 पाहू की पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंगी प्रकार ओळखा. तर त्याचे अचूक उत्तर डी हे आहे. पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंगी पत्रकर्ती असा होतो. तसेच प्रश्न क्रमांक 28 आपण पाहू की सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. तर सौंदर्य या शब्दाचा गुण विशेषण हा प्रकार आहे. जे गुण सौंदर्य म्हणजेच आपण गुण दर्शवला जातो. तसेच प्रश्न क्रमांक 29 आपण पाहू की जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले. तर याच्यापैकी अचूक पर्याय हे बी हे आहे. राजा बडे यांनी जय जय महाराष्ट्र माझा हे गीत लिहिलेले आहे. तसेच शेवटचा प्रश्न पाहू आपण की सध्याच्या भारतीय नौदलाचे प्रमुख कोण. तर 2024 रोजी आलेल्या प्रश्नाच्या उत्तरापैकी खालील याचे अचूक उत्तर बी हे आहे. ॲडमिरल आर हरिकुमार हे त्यावेळचे भारतीय नौदलाचे प्रमुख होते. धन्यवाद. तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.